परिसरात आणि लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज देहू नगरीतून पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले। विशेष म्हणजे परिसरात मुसळधार पाऊस सुरू असतानाही वारकऱ्यांच्या भक्तीचा उत्साह अजिबात कमी झाला नाही। उलट प्रत्येक पावसाच्या सरीसोबत विठ्ठलनामाचा गजर अधिकच दुमदुमत राहिला। पाहूया आमचा हा विशेष रिपोर्ट। देहूनगरी आज अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाली। आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी पारंपरिक धार्मिक विधी आणि अभंगांच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली। पालखी प्रस्थानाच्या वेळी देहू आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता। मात्र विठ्ठल भेटीची आस आणि संत तुकाराम महाराजांप्रती असलेली अपार श्रद्धा यामुळे वारकऱ्यांच्या पावलांचा वेग आणि उत्साह तसूभरही कमी झाला नाही। डोक्यावर तुळस, हातात टाळ, खांद्यावर भगवा ध्वज आणि मुखात अखंड विठ्ठल नाम अशा भक्तिमय वातावरणात हजारो वारकरी आनंदाने पावसात चालत राहिले। ज्ञानोबा तुकाराम आणि पुंडलिक वरदे हरिविठ्ठलच्या जयघोषाने संपूर्ण देहू नगरी दुमदुमून गेली। वारकऱ्यांसाठी हा पाऊस अडथळा नसून विठ्ठलाची कृपाच असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली। त्यामुळे भर पावसातही भक्ती, श्रद्धा आणि समर्पणाचा अनोखा संगम पाहायला मिळाला। यंदाची पालखी सोहळा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेचा, वारकरी संप्रदायाच्या अखंड महाराष्ट्र राज्याचे संपर्क प्रमुख श्री सुभाष शेठ पाटील यांच्या वतीने आलेल्या भाविकांच्या सेवार्थ माऊलीची सेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून चहा व बिस्किट यांचं वाटप माननीय सुभाष शेठ पाटील यांच्या वतीने चालू आहे। तरी सर्व भाविक भक्तांनी याचा आस्वाद घ्यावा ही विनंती। प्रहार संघटनेचे संस्था